महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी. होय, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफ, शासनाकडून स्पष्टता. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णपणे रद्द करत याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. मंत्रिमंडळाच्या दिनांक 25 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 23 जून 2025 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत सहधारक किंवा एकाच कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये सहधारकाकडून कलम 85 अंतर्गत प्रक्रिया न करता आपसी सहमतीने तयार केलेले वाटणीपत्र थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर केले जात होते. अशा दस्तावर अधिसूचनेत स्पष्ट तरतूद नसल्यामुळे नोंदणी शुल्क आकारले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने स्पष्ट केले आहे की वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत सर्व सहधारकांनी आपसी सहमतीने तयार केलेले वाटणीपत्र जरी कलम 85 अंतर्गत प्रक्रिया नसली तरी त्यांनाही नोंदणी शुल्कातून पूर्ण माफी देण्यात येणार आहे. होय, असं या ठिकाणी या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.